युती तोडली कोणी हे काल स्पष्ट झालेलं आहे. आता ते आकडे वगैरे किती खरेत किती खोटेत कोण किती विश्वासू आहे हे तुम्ही ठरवायचं. पण युती तोडली आणि कशी तोडली गेली हे खडसे साहेबांनी आधी देखील सांगितलंय, कारण त्यांचाच आम्हाला फोन आला होता. 4 जागा 1 जागा फायनली युती तोडण्याचं कोणाच्या मनात होतं हे पण आपल्याला माहिती आहे. आणि त्यावेळी उद्धव साहेबांनी पण त्यांना विचारलं होतं की अजून एक दिवस आहे बसून चर्चा करू शकतो. केवढे दिलदार होते हो त्यावेळी, किती दिलदार लोक आहेत हे, मोठ्या मनाचे लोक आहेत हे. हात ह्याच्यावर तुम्ही तरी विश्वास ठेवता का? बघा तुम्ही हसताय बघा. आकड्यावरती उद्धव ठाकरे ठाम राहिले, त्यामुळे आम्ही आकड्यावर वाकडे जाणारे लोक नाही आहोत. 100% हे आमचं म्हणणं नव्हतं कधी. पण एक आहे निश्चित आपल्याला माहिती आहे त्यावेळी आता युती तोडली कोणी हे आता वेगळे आता थोडं बाहेर यायला, सरकारी भाषेत अंशतः बाहेर यायला लागलेलं आहे. महादेव फडणवीसांनी तुम्हाला गौरव म्हटलंय. भाजप सोबत सत्तेमध्ये राहिली असते आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत ही भाजपची सत्ता. बघा एक महत्वाचं याच्यात आता जर तर काय झालं असतं काय होईल ह्याच्यात जाण्यात काही अर्थ नाही आहे. आत्ताची जी परिस्थिती आहे महाराष्ट्राची त्याच्यावर बोलूया आपण. आजची जी परिस्थिती आणि हे परत तुम्हाला सांगतो, हे जसं औरंगजेब वगैरे होतं ना तसं हे अजून एक डिस्ट्रॅक्शन आहे की 2014ला काय झालं. नशिबाने आता ते 10 वर्षाच्या अंतरावर आले जे 400 वर्षाच्या अंतरावर होते. आजची जी परिस्थिती आहे मी परत आपलं सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टींवर आणीन. उन्हाळा आता वाढत चाललेला आहे, दुष्काळी दिवस येतील, शेतकरी आत्महत्या आता वाढत चाललेल्या आहेत, ह्याच्यावर लक्ष केंद्रित करणं आपलं गरजेचं आहे. सोयाबीनचं जे आज प्रकरण झालेलं आहे आपण पाहता गेले 2-3 आठवडे आम्ही न्याय मागतो त्या शेतकऱ्यांसाठी, त्याच्यावर हे सरकार बोलायला काही तयार नाही आहे. महिलांवर जे अत्याचार होतात त्याच्यावर सरकार बोलायला तयार नाही आहे. CBSEचा अभ्यासक्रम असेल किंवा वेळापत्र असेल हे आपल्यावर लादलं गेलेलं आहे त्याच्यावर सरकार बोलायला तयार नाही आहे. हे जे महत्त्वाचे विषय काल मी रस्त्यांचा जो विषय घेतला होता त्याच्यावर मी अध्यक्ष महोदयांचे खरोखर अभिनंदन करतो आणि आभार मानतो मनापासून की त्यांनी आमच्या मनातलं काय ते ओळखलं आणि काल ज्या मी मागण्या केल्या होत्या त्याच्यावर निर्देश दिलेत. आता पुढची कारवाई महापालिकेकडून होईल का ह्याच्यावर आमचं लक्ष आहे. पण नगरविकास खात्याचे मंत्री येऊन थातूरमातूर काहीतरी करून गेले. हेच महत्त्वाचं आहे की आता 400 वर्षापूर्वीचं नाही तर 10 वर्षापूर्वी काय घडलं होतं ह्या गोष्टींमध्ये जाऊन काही अर्थ नाही आहे. आत्ताच्या महाराष्ट्राच्या विषयांवर आपण बोलणं गरजेचं आहे. आज महापालिका आयुक्तांनी ज्या मुंबईतील निविदांमध्ये अनियमितता झालेली आहे या बाबतीत महानगरपालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त प्रकल्प यांनी या सगळ्या निविदांच्या बाबतीत आज आढावा घेतलेला आहे. आणि या आढाव्यामध्ये एकनाथ शिंदेच्या जवळचे कंत्राटदार रडारवरती आहेत, कारण का त्या अनेक कंत्राटांमध्ये ही अनियमितता झालेली आहे. बघा तुम्हाला सांगू एक मान्य करायला लागेल की गगराणी साहेब जेव्हापासून महापालिकेत आलेत तेव्हापासून हे सगळे प्रकरणं आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अर्थात एक महत्त्वाचं आहे, आधी मुख्यमंत्री जे होते जे घटनाबाह्य मुख्यमंत्री होते ते दबाव टाकून आधीच्या पण म्युन्सिपल कमिशनरवर आपल्याला माहिती आहे काय कामं पास करून घ्यायची. आत्ता 1.5 लाख ते 2 लाख कोटीची कमिटेड लायबिलिटी आहे जर रद्द काही केलं नसेल तर, नाहीतर 2.5 लाख कोटीची लायबिलिटी ही महापालिकेवर जेव्हा हे नवीन सरकार बसत होतं तेव्हाचं होतं. काल पण आम्ही एक प्रकरण आपल्या लोकांसमोर आणलं ते हेच होतं की वर्सोवा भायंदर खरं तर हा प्रोजेक्ट आम्ही आणला होता पण पुढच्या काही परवानग्या मिळायच्या आधी आमचं सरकार पडलं आणि अजूनही त्या परवानग्या मिळाल्या नाही आहेत, जमीन घेतलेली नाही आहे, त्याच्याही आधी टेंडर आणि पैसे काही देऊन मोकळे झालेले आहेत, असंही आधीचं सरकार होतं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.